नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। वसमत रोडवर भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे गॅरेज जळाले, 2 दुचाकी खाक, हॉटेल आणि पानपट्टीचे मोठे नुकसान। आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 6:30 वाजताच्या सुमारास शहरातील वसमत रोड परिसरातील काळी कमान भागाजवळ एक भीषण आग लागल्याची घटना घडली। मराठा मावळा हॉटेल शेजारी असलेल्या एका 2 व्हीलर गॅरेजमध्ये अचानक आग भडकली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। या आगीमध्ये गॅरेजमधील 2 दुचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली। आगीचा प्रसार होत शेजारील पानपट्टीही भक्ष्यस्थानी सापडली। इतकेच नव्हे तर या आगीचा फटका मराठा मावळा हॉटेललाही बसला असून हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला माहिती दिली। त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान वसमत रोड परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे अशा दुर्घटनांना आमंत्रण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। अतिक्रमणामुळे आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होतो असा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले असा सवाल देखील उपस्थित होत आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने अतिक्रमणावर कारवाई करावी, तसेच भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।